Audio Jungle. वैराग बसस्थानक मधून 2 मोबाईल फोन चोरी। पोलिसांनी लावला 12 तासातच छडा, मग काय युवतींच्या चेहऱ्यावर आले हसू। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास वैराग बस स्थानकामधून 2 युवतींचे मोबाईल चोरी झाले। याबाबत त्यांनी वैराग पोलिसात फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल होताच वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोळे आणि सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीला 12 तासाच्या आत जेरबंद करून त्यांच्याकडून मोबाईल जप्त केले आणि आज दिनांक एप्रिल 24 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते फिर्यादी जिया पटेल आणि प्रतीक्षा तागडे या 2 युवतींचे मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केले। मोबाईल परत मिळतात युवतींच्या चेहऱ्यावर हसू आले। पीआय कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे। वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 145/2025 BNS कलम 303(2) याप्रमाणे मोबाईल चोरीचे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 2 मोबाईल चोरी झाली होती बस स्टँड परिसरातून। त्या अनुषंगाने जिया फातिमा पटेल यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून एक आरोपी निष्पन्न झाला होता। सदर आरोपी हा रविकिरण क्षीरसागर राहणार मुंशी येथील माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याला अटक करून सदर गुन्ह्यात जे 2 मोबाईल गेले होते फिर्यादीकडून, ते दोन्ही मोबाईल रिकव्हर करून 12 तासाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आज दोन्ही मोबाईल फिर्यादीला आपण देत आहोत। ठीक आहे, थँक्यू।